जय भीम जय संविधान. मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना. पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. आणि काल निधन झालेल्या या देशातील प्रख्यात गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मुळातच व्हिडिओ बनविण्याचा उद्देश तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा आणि ऐका. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी आहे आणि त्या अनुषंगाने 13 एप्रिल रोजी शिवाजी पार्कमध्ये भव्य ड्रोन शो 2000 ड्रोनचा एक भव्य शो होणार होता आणि त्याचसोबत सांस्कृतिक कार्यक्रमही होणार होता. मात्र पार्श्वगायिका प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि देशात दुखवटा पसरला आहे, दुःख झालेलं आहे. त्यानिमित्ताने हा जो ड्रोन शो 13 एप्रिल रोजी होणार होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे. आपण व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्यानंतर त्यामध्ये असं सांगितलं गेलं की प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे 13 एप्रिल 2026 शिवाजी पार्क या ठिकाणी 2000 ड्रोनचा जो शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता, औचित्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं, तो कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. मुळातच ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2000 ड्रोन शोचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, जाणूनबुजून तो शो रद्द व्हावा या उद्देशाने शासनाने त्या ठिकाणी आशा भोसले यांच्या अंत्यविधीला परवानगी दिली. मुळात इतरत अनेक स्मशानभूमी उपलब्ध असताना जाणूनबुजून त्या ठिकाणी त्यांच्या अंत्यविधीला परवानगी देणे ह्या पाठीमागचा खरा जातीवाद तुमच्या आणि माझ्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मला आपल्या सर्वांना प्रश्न विचारायचा आहे. आशा भोसले यांचा आवाज चांगला होता, दुमत असण्याचं कारण नाही, तुमच्याबरोबर तो मलाही आवडायचा. आशा भोसलेचा आवाज गाणं हा तिचा धंदा होता. त्या धंद्याचे तिला पैसे भेटत होते. इंग्लिशमध्ये त्याला बिझनेस असं म्हटल्या जाते. पण मला प्रश्न विचारायचा या व्यवस्थेला आणि सरकारला, आशा भोसलेच्या गाण्याने कोणाला रोजगार मिळाला का? कोणाला शिक्षण मिळालं? कोणाच्या आरोग्याच्या समस्या सुटल्या का? काहीच नाही. SC ST OBC बहुजनाचे काही प्रश्न सुटले का? काहीच नाही. उलट लता मंगेशकरच्या पागल आणि प्रेमाच्या गाण्यामुळे त्यांचा परिणाम अनेक तरुण मुलं मुलीवर पडला आणि त्यांनी शिक्षणावर फोकस करण्याऐवजी कमी वयात त्यांनी शिक्षण सोडून पळून गेले. त्यामुळे त्यांचं आयुष्य खराब झालं, नुकसान झालेलं आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC असेल, ST असेल, OBC असेल, मुसलमान असेल, नवे ब्राह्मण सुद्धा जरी असला, त्यांना संविधानाच्या माध्यमातून फंडामेंटल राईट दिले. या देशाला संविधान दिलं. SC ST OBC प्रत्येकाला अधिकार, हक्क, आरक्षण दिलं. एवढेच नाही तर 27 सप्टेंबर 1951ला OBCला आरक्षण द्यावं म्हणून राजीनामा दिला. आज खऱ्या अर्थाने या देशातील 10 धर्म, 7,500 जाती, शेकडो भाषा, प्रथा, परंपरा, 29 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, या सगळ्याला एक संघ ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करतं. आणि म्हणून आजही या जगामध्ये आपल्या भारताचं नाव भारतीय संविधानामुळे निघतं. अशा संविधानाच्या शिल्पकाराची जयंती असताना एक साधी आम गायिका आशा भोसले गाणं गाणे हा तिचा धंदा होता. आशाबाईच्या अंत्यविधीचं औचित्य निमित्त पुढे करून महामानव, विश्वरत्न, विश्वपंडित, कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त 2000 ड्रोनचा शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करणे म्हणजे हाच खरा मनवाद, हाच खरा जातीवाद आहे. आणि म्हणून तो परत एकदा तो कार्यक्रम घेण्यात यावा अशी मी शासनाला मागणी करतो. अन्यथा ज्यांनी या कार्यक्रमाचं शासनातर्फे आयोजन केलं त्या संबंधित लोकांवर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान.